नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी डॉक्टरांना भेटायला आलेली असते आणि ती डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, तुम्ही मला मेल करणार होता रिपोर्ट, पण टेस्टबद्दल ना मेल आला आहे ना तुमचा, काही कॉल, काय झालं नेमकं, सगळं ठीक आहे ना, काही इश्यू तर नाही आहे ना. तेव्हा डॉक्टर वल्लरीला म्हणतात की मिसेस भामरे, ॲक्च्युली ज्यांच्या रिपोर्ट्स नॉर्मल नसतात त्यांना आम्ही सरळ बोलावून घेतो, आम्ही त्यांना मेल करत नाही, तर त्यांना काउन्सिलिंगची गरज असते. तेव्हा वल्लरी थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि डॉक्टरकडे बघायला लागते. आता डॉक्टर सांगतात की ॲक्च्युली मी तुम्हाला 2-3दा कॉल पण केलेला, पण तुम्ही नाही उचलला. तेव्हा वल्लरी सांगते की हो, कारण माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि त्याची सगळी व्यवस्था मला बघायची होती. सॉरी डॉक्टर, पण काय आलेत रिपोर्ट, प्लीज सांगा ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तेव्हा डॉक्टर वल्लरीला रिपोर्ट देतात आणि म्हणतात की मिसेस भामरे, हे तुमचे रिपोर्ट्स. तेव्हा वल्लरी ते रिपोर्ट्स बघायला लागते. यावर डॉक्टर सांगतात की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि तुमचे रिपोर्ट जरी नॉर्मल असले ना तरी मिस्टर भामरे यांचे रिपोर्ट नॉर्मल नाही आहेत. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि डॉक्टरांकडे बघायला लागते. तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यामुळे तुम्हा दोघांना कधीच मूल नाही होऊ शकत. हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती डॉक्टरांना म्हणायला लागते की नाही डॉक्टर, हे कदाचित चुकीचे रिपोर्ट आहेत. तुम्हाला खात्री आहे का की तुमच्याकडून काही चूक नाही झाली? प्लीज तुम्ही एकदा बघून घ्या ना, हे आमचे रिपोर्ट्स नाही आहे डॉक्टर. तेव्हा डॉक्टर वल्लरीला म्हणतात की मिसेस भामरे, आमच्याकडून काही चूक नाही झाली, आम्ही सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित चेक केलेत. तुम्ही जी काही त्यांची मेडिकल हिस्ट्री सांगितली आहे आणि जी काही औषधं त्यांना सुरू होती त्याचाच परिणाम हा झालेला आहे आणि त्यामुळेच तुम्हा दोघांनाही कधीच मूल नाही होऊ शकत. आता डॉक्टरांचं हे सगळं ऐकून वल्लरीला आठवतं की तिने मनोजला प्रॉमिस केलेलं असतं की मनोज जे काही मागेल ती त्याला देईल. तेव्हा मनोजने वल्लरीला डायरी दाखवत त्याचं स्वप्न सांगितलेलं असतं. आता हे सगळं आठवून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती डॉक्टरांना म्हणायला लागते की डॉक्टर, यावर काहीतरी औषध, काहीतरी उपाय असेल ना, प्लीज असं नका करू डॉक्टर, प्लीज आमची मदत करा. तेव्हा डॉक्टर वल्लरीला म्हणतात की दुर्दैवाने याच्यावर काहीच ट्रीटमेंट नाही आहे, यावर आपण काहीच उपाय नाही करू शकत. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप रडायला लागते. आता वल्लरी डॉक्टरांना म्हणायला लागते की डॉक्टर, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही या रिपोर्टबद्दल यांना काहीच नका सांगू. तेव्हा डॉक्टर वल्लरीला म्हणतात की मी तुमच्या भावना समजू शकते, पण जसं पेशंटने डॉक्टरांना सगळं खरं सांगायचं असतं तसंच डॉक्टरांनी सुद्धा पेशंटला सगळं सत्य सांगायचं असतं, म्हणून मी त्यांच्यापासून काही लपवू नाही शकत. तेव्हा वल्लरी डॉक्टरांना काकुळतीने म्हणायला लागते की डॉक्टर, मला मान्य आहे की डॉक्टरांनी पेशंटपासून काही लपवू नये, पण एक डॉक्टर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून विचार करा. ज्या माणसाने खूप आधीपासून स्वतःला बाळ व्हावं असं स्वप्न पाहिलं होतं, ज्या माणसाच्या बकेट लिस्टमध्ये बाप व्हावं असं स्वप्न लिहिलं होतं, त्या माणसाला जेव्हा समजेल की तो बाप नाही होऊ शकत तेव्हा त्याची काय अवस्था होईल. असं म्हणून ती डॉक्टरांना हात जोडून विनवणी करायला लागते आणि म्हणते की डॉक्टर, प्लीज यांना काहीच नका सांगू. असं म्हणून ती खूपच रडायला लागते. तेव्हा डॉक्टर वल्लरीला म्हणतात की ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तेव्हा वल्लरी आता डॉक्टरांचे आभार मानायला लागते आणि तिचं लक्ष तिथे असणाऱ्या बाळाच्या फोटोकडे जातं आणि त्या फोटोकडे बघून वल्लरीला खूप गहिवरून येतं आणि ती खूप रडायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी घरी आलेली असते आणि तिला डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं असतं ते सगळं काही आठवत असतं आणि हे सगळं आठवून वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप रडायला लागते. आता तितक्या तिथे इंदुताई येतात आणि वल्लरीला आवाज द्यायला लागतात. तेव्हा वल्लरी इंदुताईंचा आवाज ऐकून पटकन डोळे पुसते. आता इंदुताई वल्लरीला म्हणायला लागतात की वल्लरी, जेव्हा दुपारी तू आणि मन्या बाहेर गेला होता ना तेव्हा मी आश्रमात गेले होते आणि तिथून आणलेला प्रसाद ते वल्लरीला देत म्हणायला लागतात की हा प्रसाद आहे आणि हा अंगार आहे, हा अंगारा रोज सकाळी पाण्यात टाकून प्यायचा म्हणजे लवकर गुण येतो. तेव्हा वल्लरी आता विचारायला लागते की सासूबाई, हे सगळं कशासाठी आहे? तेव्हा इंदुताई सांगतात की अगं कशासाठी म्हणजे बाळ होण्यासाठी. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती इंदुताईंना म्हणायला लागते की सासूबाई, या सगळ्या उपायांनी काही होत नसतं, त्याचा काहीच फरक नाही पडणार आहे. तेव्हा इंदुताई हे ऐकून रागात वल्लरीला म्हणतात की ते मला काही माहिती नाही आहे आणि हा सगळा उपाय तुला करावाच लागेल आणि म्हणतात की अगं त्या प्रेरणाला बाळ होणार आहे, तुला नको का व्हायला, भामरे यांच्या वंशाला दिवा नको का, पण तुला काहीच काळजी नाही, ते मला काय माहिती नाही आहे, हा प्रसाद तर तुला खावाच लागेल आणि हा अंगारा रोज पाण्यातून घ्यावाच लागेल आणि हे जर का तुला करायचं नसेल ना तर मला तसं सांगून टाक की सासूबाई, मला काही आई व्हायचं नाही, म्हणजे मी माझं असं रक्त तर आटवणार नाही. तेव्हा आता हे सगळं ऐकून वल्लरी इंदुताईंना म्हणायला लागते की सासूबाई बस झालं आणि तो प्रसाद आणि आणा तो अंगारा. असं म्हणून इंदुताईंच्या हातातून प्रसाद आणि अंगारा घेऊन ती रडतच आतमध्ये
निघून जाते आणि आतमध्ये येऊन सुद्धा वल्लरी खूप रडायला लागते। तर इकडे हे सगळं बघून आता इंदुताई वल्लरीला टोमणे मारत म्हणायला लागतात की जरा काही बोललं की लगेच डोळ्यातून पाणी आणायचं, जसं काही सासू मारते, हिला उपाशी ठेवते, माझ्यासाठी करते का हे सगळं? मी भामरेचा वंश टिकावा म्हणून करते ना, पण माझी तर परवाच नाही आहे ना कुणाला, नातवंडाचं तोंड बघितल्याशिवायच मरून जाणार आहे वाटतं मी। आता इंदुताईंचं हे सगळं बोलणं ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती खूपच रडत असते। आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी अजूनही त्याच टेन्शनमध्ये असते आणि तिला राहून राहून डॉक्टरांचं बोलणं सतत आठवत असतं। आता ती जेवण बनवत असते, मात्र त्याकडे तिचं अजिबात लक्ष नसतं। आता तेव्हाच तिथे मिठू येते आणि वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी काय करते? तेव्हा वल्लरी सांगते की काही नाही, रोजचंच भाजी बनवते। तेव्हा आता मिठू सांगते की अगं वल्लरी, आज आश्रमात काय झालं माहिती आहे का? तिथे एक श्रेयस नावाचा छोटा मुलगा आहे, तो आला आणि गाणं गायला लागला हिंदी पिक्चरचं आणि त्याच्या मागोमाग सगळेच गायला लागले अगं, आणि नंतर काय डान्स सुरू झाला आणि खूप दंगे करायला लागले। तितक्यात आता तिथे मनोज येतो आणि वल्लरी आणि मिठूचं बोलणं ऐकायला लागतो। आता मिठू वल्लरीला वल्लरीला आश्रमातील लहान मुलांच्या गमती जमती सांगायला लागते। तर इकडे मनोजने वल्लरीसाठी गजरा आणलेला असतो आणि तो हळूच तो गजरा त्याच्या बॅगमध्ये ठेवून टाकतो आणि परत मिठू आणि वल्लरीचं बोलणं ऐकायला लागतो। आता मिठूचं बोलणं ऐकून मनोज मिठूला म्हणतो की मिठूताई, लहान मुलं मस्ती करतात, दंगा करतात, पण तुम्हाला त्यांची भांडणं सोडवायला मजा येते की नाही? मला तर खूप आवडतं लहान मुलांसोबत मस्ती करायला, खेळायला मजा येते। तेव्हा हे ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं। आता मिठू परत मनोजला जाऊन तिच्या आश्रमातील गमती जमती सांगायला लागते। तेव्हा मनोजसुद्धा खूप कौतुकाने हे सगळं ऐकत असतो, तर वल्लरीला मात्र खूपच वाईट वाटत असतं। आता मनोज म्हणतो की लहान मुलं घरात असली की खूप मजा येते ना, आणि तो वल्लरीला म्हणतो की हो ना वल्लू। तेव्हा वल्लरी पटकन डोळे पुसायला लागते आणि म्हणते की हो, बरोबर बोलताय तुम्ही, मुलांचा आवाज तर आपल्या आजूबाजूला असायलाच हवा ना। आणि ती परत लगेच विषय बदलत म्हणायला लागते की बरं मिठूताई, ऐका ना, तुम्ही जेवून घेता का? जेवण झालं की मला तुमची मदत हवी। तेजाताईंच्या घरात ते असाच पसारा टाकून गेला, तर तेच आवरायला मदत हवी होती। तेव्हा मिठू म्हणते की एवढंच ना गं, मी आवरते ना, आणि आवरून झालं की येते मी जेवायला, आणि ती तेजाच्या रूमची चावी मागायला लागते। तेव्हा आता वल्लरी सांगते की तिथेच ड्रॉवरमध्ये ठेवले। तेव्हा मनोज आता मिठूला चावी देतो, तेव्हा मिठू लगेच तिथून निघून जाते। तेव्हा वल्लरी मनोजला म्हणायला लागते की तुम्ही सुद्धा फ्रेश होऊन घ्या, म्हणजे जेवायला एकत्रच बसूया। आता मनोजसुद्धा तिथून निघून जातो। तर इकडे वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते। तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी तिच्या खोलीमध्ये असते आणि ती अजूनही त्याच टेन्शनमध्ये असते। तेव्हाच तिथे आता मनोज येतो आणि त्याने जो वल्लरीसाठी गजरा आणलेला असतो तो हळूच येऊन तिच्या केसांमध्ये माळायला लागतो। तेव्हा वल्लरी आता अचानक दचकून बघायला लागते। तेव्हा मनोज वल्लरीला म्हणायला लागतो की अगं काही नाही। तेव्हा वल्लरी विचारते की काय करताय तुम्ही? यावर मनोज सांगतो की अगं काही नाही, गजरा आहे, मगाशीच देणार होतो, पण मिठूताई होत्या ना, म्हणून विचार केला की आत्ता देऊया। यावर वल्लरी काहीच रिॲक्ट करत नाही। तेव्हा मनोज आश्चर्याने वल्लरीला विचारतो की काय झालं आई, आणि तुझं परत वाजलं का? तेव्हा वल्लरी मनोजकडे बघायला लागते। यावर मनोज म्हणतो की म्हणजे मी नेहमी असा गजरा आणतो तेव्हा तू अशी खूप एक्सायटेड असते, आनंदी असते, पण आज मूड ऑफ आहे का? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, कुठे काय, माझा मूड छान आहे। तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की त्याचं काय आहे वल्लरी, मला माहिती आहे की तू वकील आहेस, पण तुझी ही वकिली ना माझ्यासमोर नको करू, कारण तुझ्या चेहऱ्यावरची रेष जरी बदलली ना तरी मला लगेच कळतं, त्यामुळे खोटं नको बोलूस, खरं खरं सांग की काय झालं आहे। तेव्हा वल्लरी म्हणते की काही नाही, मी ठीक आहे हो। तेव्हा मनोज आता विचारतो की बरं तू रिपोर्ट आणायला गेली होती, काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? तेव्हा मनोजने रिपोर्ट्सचा विषय काढताच वल्लरी थोडीशी घाबरते आणि म्हणायला लागते की काही नाही म्हणाले डॉक्टर। तेव्हा मनोज म्हणतो की वाटलंच मला, माझा अंदाज बरोबर निघाला, आणि तो वल्लरीला विचारायला लागतो की काय आहे रिपोर्ट्समध्ये? तेव्हा वल्लरी मनोजला म्हणायला लागते की मला माफ करा, आणि ती खूपच रडायला लागते। तेव्हा आता वल्लरीला असं रडताना बघून आणि माफी मागताना बघून मनोज आश्चर्याने वल्लरीला विचारतो की वल्लू, तू माफी का मागतेस, काय आहे असे रिपोर्ट्समध्ये? तेव्हा वल्लरी रडतच मनोजला म्हणायला लागते की मी तुम्हाला बाळाचं सुख नाही देऊ शकत, असं म्हणून ती मनोजला मिठी मारून खूप रडायला लागते। तेव्हा मनोज हे ऐकून खूप शॉक होतो आणि वल्लरीला विचारायला लागतो की वल्लू, तू बाळाचं सुख नाही देऊ शकत म्हणजे काय झालं नेमकं, मला सांग। तेव्हा वल्लरी म्हणते की दोष माझ्यात आहे, मी कधीच आई नाही होऊ शकत। तेव्हा हे ऐकून मनोजला खूप मोठा धक्का बसतो। तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी झोपेतून जागी होते आणि इकडे तिकडे बघायला लागते। तर बाजूला मनोजने हे
बघून आश्चर्याने म्हणते की कुठे गेले हे, आणि ती मनोजला आवाज देत बाहेर येते. तर मनोज बाल्कनीमध्ये एकटाच उभा असतो. तेव्हा वल्लरी त्याला विचारायला लागते की तुम्ही इथे काय करताय आणि बाहेर का आला तसा अचानक उठून. तेव्हा मनोज वल्लरीजवळ येतो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो की काही नाही, मनात एक विचार आला. काल तू जी गोष्ट मला सांगितली ना ती आपण फक्त आपल्यापुरती ठेवायची. तू आई होऊ शकत नाही ही गोष्ट माझ्या आईला कधीच कळू नाही द्यायची. तेव्हा वल्लरी आश्चर्याने मनोजला म्हणते की अहो पण. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की तुला माहिती आहे ना ती कशी येते. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुला किती त्रास दिलाय तिने. तिला जर ही गोष्ट कळली ना तर टोमणे मारून मारून भांडवून सोडेल तुला. ती जगणं मुश्किल करून ठेवेल तुझं ती. म्हणून नाही सांगायचं तिला. मला माफ कर पण ती सासू म्हणून चुकीचं वागले तुझ्यासोबत, पण ती बाई म्हणून पण चुकीचीच आहे हे तिने वेळोवेळी सिद्ध केलंय आणि म्हणूनच ही गोष्ट आपण फक्त आपल्यापुरती ठेवायची. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की ठीक आहे मी नाही सांगणार. यावर मनोज वल्लरीला म्हणतो की मला कळतं की तुझ्या मनात आत्ता काय वादळ सुरू आहे ते, आणि तो वल्लरीला धीर देत म्हणतो की नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा हे सगळं ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप इमोशनल झालेली असते. आता मनोज वल्लरीला म्हणतो की चहा बनवू का तुझ्यासाठी, आणि तो तिला जबरदस्तीने खुर्चीवरती बसवतो आणि म्हणतो की इथे बस, मी तुझ्यासाठी मस्तपैकी चहा बनवतो. असं म्हणून तो चहा बनवायला लागतो. तेव्हा वल्लरी मनोजकडे एकटक बघत असते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं. आणि तिला आठवतं की तिने मनोजला बकेट लिस्ट बनवायला सांगितली असते आणि त्यावर मनोज तिला म्हणाला असतो की वल्लू जे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार त्यांची लिस्ट बनवून काय उपयोग. आणि हे आठवून वल्लरीला खूप वाईट वाटत असतं आणि तिला मनोज मिठूसोबत बोलत असताना लहान मुलांचं कौतुक करत असतो. हे सगळं आठवून वल्लरी खूप इमोशनल झालेली असते आणि ती उठून आता मनोजजवळ येते आणि मनोजला म्हणायला लागते की एक सांगू का, माझ्या मनात आता खूप गिल्ट आहे. लग्नानंतर मी तुमची डायरी वाचली होती आणि काल मिठूताई जेव्हा आश्रमातील मुलांबद्दल सांगत होत्या ना तेव्हा तुम्ही किती मन लावून ऐकत होता. मला माहिती आहे की तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात. यावर मनोज काहीच उत्तर देत नाही आणि तो विषय बदलत म्हणतो की चहामध्ये आलं घालू का. तेव्हा वल्लरी परत मनोजची माफी मागत मनोजला म्हणायला लागते की मला माफ करा, मी तुम्हाला बाळाचं सुख नाही देऊ शकत, माझ्यामुळे तुम्ही बाबा नाही होऊ शकत. मात्र मनोज यावर काहीच उत्तर देत नसतो आणि तो परत वल्लरीला विषय बदलत म्हणतो की बरं यात साखर किती घालू, 1 चमचा की 2 चमचा. तेव्हा हे ऐकून वल्लरी मनोजवरती चिडते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं, मी काय बोलते, तुम्ही विषय का बदलताय. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की अगं वल्लू, सारखं सारखं त्या विषयावरती बोलून काही बदलणार आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकमेकांसाठी पुरेसे आहोत. तुला मूल झालं तर तुझं आयुष्य परिपूर्ण आहे असं काही नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की पण तुमची इच्छा. यावर मनोज म्हणतो की आधी होती आणि ती पूर्ण होत नाही आहे म्हणून मला दुःख झालं आहे. पण वल्लू हे बघ, माझ्या आयुष्यात एकच व्यक्ती महत्त्वाची आहे, माझी वल्लू. मला फक्त तिला खुश बघायचं आहे. तेव्हा हे सगळं ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते आणि मनोजला मिठी मारते. तर मनोजसुद्धा खूपच इमोशनल झालेला असतो आणि तोसुद्धा खूप रडायला लागतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की निलिमाताई वल्लरीला टोमणा देत प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, हिचं लग्न तुझ्या आधी झालंय ना, पण हिची कूस अजून उजवत नाही. असल्या बायकांच्या ना हातून गरोदर बायकांनी काहीही खायचं नसतं, नजर लागते, हिला जायला सांग आधी इथून. तेव्हा हे ऐकून वल्लरीला खूपच वाईट वाटतं. तर यानंतर आता इंदुताईंनी जो अंगारा आणलेला असतो तो वल्लरीला पाण्यात टाकून देत त्या म्हणायला लागतात की हे पिऊन टाक. तेव्हाच तिथे मनोज येतो आणि विचारायला लागतो की हा काय प्रकार आहे आणि काय आहे हे, कसला अंगार आहे. तेव्हा इंदुताई मनोजला म्हणतात की अरे आपल्या भांबरे घराण्याचा वंश वाढावा ना म्हणून करते हे सगळं मी. तेव्हा मनोज इंदुताईंवर खूप चिडतो आणि म्हणतो की ह्या असल्या प्रकाराने जर मुलं होत असतील ना तर आज जगात प्रत्येकाला मुलं असती. तेव्हा इंदुताई म्हणतात की मी जे करते ना ते सगळं तुला चुकीचं वाटतं आणि ते म्हणायला लागतात की वर्षभराच्या आत आपल्या घरात पाळणा हल्ला पाहिजे म्हणजे हल्ला पाहिजे. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येऊन इंदुताईंकडे बघायला लागते. तर यानंतर मनोज वल्लरीला म्हणत असतो की वल्लू, मी काय म्हणतो, आपण सेकंड ओपिनियन घेऊयात का, कदाचित डॉक्टरांच्या तपासणीत काहीतरी चूक झालेली दिसते. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येऊन मनोजकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.